आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत असतील त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही या ठिकाणी सोबत आघाडी करून लढवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। त्या अनुषंगाने आज इथं पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आणि वंचितने च्या वतीने आमचे फारुख भाई त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि निश्चितच ही आघाडी येणाऱ्या काळामध्ये आज जी काही निवडणुका होणार आहेत सेक्युलर वोट या ठिकाणी सेक्युलर लोक एकत्र आले पाहिजे असा आम्ही ठराव घेतला आणि सेक्युलर विचारसरणी घेऊन एक नवीन सुरुवात आज नांदेड जिल्ह्यातल्या ज्या नगरपालिका होत आहेत त्याच्यापासून आम्ही सुरुवात करत आहोत आणि निश्चितच आम्हाला विश्वास आहे लोकांचाही कौल या सेक्युलर विचारसरणीच्या बाजूने राहील आणि ज्या काही पुढे भविष्यामध्ये ही सेक्युलर विचारसरणी आम्ही जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये पुढे सुरू ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेपासून हा क्षण खूप ऐतिहासिक यामुळे आहे की वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेपासून पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा आज झालेली आहे। त्यामुळे ही घोषणा 2 डिसेंबरचं मतदान होईपर्यंत दोन्ही पक्ष राखतील याचा विश्वास आम्हा दोघांना। बघा, काँग्रेसचा महाविकास आघाडी विधानसभेमध्ये होती, स्थानिक स्वराज संस्थेमध्ये महाविकास आघाडी म्हणून अशी कोणती घोषणा काँग्रेसकडून झालेली नाही। वडेट्टीवार साहेबांची घोषणा आहे की मुंबईत स्वतंत्र लढणार आहोत आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे म्हणतात की आम्ही एकत्रित लढणार आहोत। त्यामुळे यांच्यामधलं जे संभ्रम आहे त्याच्याशी आम्हाला काही कन्सर्न नाही आहे, पण आम्ही जिल्ह्याचा विषय आहे म्हणून राज्याच्या महाविकास आघाडीचे जे कन्सेप्ट आणि आघाडी होती ते घटक पक्ष होते ते जिल्ह्याच्या जे नवीन समीकरण आता स्थानिक स्वराज संस्थेचं घडतंय त्यामध्ये सध्या तूर्त आमच्या हिशोबाने 2 पक्षांनी जाहीर केलेला आहे। पुढच्या वाटाघाटीमध्ये करायला तर आम्ही बघू।